सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बऱ्याचशाच ताईंचे प्रश्न होते की ताई झुबो कॉइन आणि रोज कॉइन जो आहे तो ॲक्टिवेट कसा करायचा। तर हा झुबो कॉइन आणि तुम्ही रोज कॉइन जो बघताय तो सकाळी आपण जेव्हा दिवा लावतो त्याच्या शेजारी एखादा तुपाचा दिवा तुम्हाला असा लावून ठेवायचा आहे। त्याला असं गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं अत्तर लावायचं त्या वातीला। तर आपल्याकडे तुपाच्या वातीचा डब्बा मिळतो, तुम्हाला सर्वजणांना माहितीच आहे, 1 तास 10 मिनिटं चालणारा। तर ह्या तुपाच्या वातीला तुम्हाला तूप लावायचं आहे। त्याच्यानंतर या झुबो कॉइन रोज कॉइनच्या अगदी शेजारी ठेवायचं आहे। कारण काय होतं, हा जो तुपाच्या वातीचं जे काही आपलं निरांजन असतं त्याच्यामध्ये जी काही ज्योत आहे आणि त्या ज्योतीची जी काही आग असते त्याने ॲक्टिवेट ह्याला करायचं असते। आणि नाही तर तुम्ही झुबो कॉइन असंच ॲक्टिवेट करायचं किंवा अगरबत्ती जेव्हा लावतो तेव्हा त्या अगरबत्तीचा जाळ त्याला थोडाफार लागला पाहिजे, म्हणजे त्याच्या शेजारी बरं का, त्याच्यावर धरायचं नाहीये। त्याच्यानंतर हा तुम्ही बघताय पॅराइट मनी मॅग्नेट, तो सुद्धा तुम्ही उन्हात सुद्धा ठेवू शकता। 1-2 दिवसात थोडासा उन्हात ठेवायचा ॲक्टिवेट करण्यासाठी। तर असं हे ॲक्टिवेट करायचा असतो। आणि तुम्हाला हा जो झुबो कॉइन रोज कॉइन आहे तो बघा, हे पैशाने भरलेला नाण्याचा हा माझ्याकडं बाऊल आहे, मातीचा आहे। त्याच्यामध्ये खाली तांदूळ आहेत, लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळं त्याच्यावरती मी लक्ष्मीची एक चांदीची फ्रेम म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे छोटीशी। तर हे असं झुबो कॉइनला ॲक्टिवेट करण्यासाठी असं खूप काही करावं लागत नाही, फक्त तुम्हाला एक सुगंधी त्याच्या सोबत पंती लावायची। आता हे तुपाची पंती आहे कारण लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा आणि मातीच्या पंतीत मी लावला। आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे 2-2.5 तास चालणारा मातीची पंती आहे, ती संपल्यावर हा मी दिवा त्याच्यामध्ये लावलेला आहे। तसे हे सुगंधी मी धूपकोन 2 लावलेला आहेत, एक आहे तो केवड्याचा आणि एक आहे तो गुलाबाचा आहे। त्याच्यानंतर बघा कवड्या, त्याच्यानंतर गोमती चक्र। आता कवड्या गोमती चक्र म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं स्वरूप, विष्णूंचं चक्र आहे, त्यामुळे गोमती चक्र आणि कवड्यांची पूजा व्यवसायामध्ये करायची आहे। तसंच बघा मी 7 कवड्या ठेवलेल्या आहेत, 5 गुंजा ठेवलेल्या आहेत माता लक्ष्मी समोर। तसंच बघा असं मी माझ्या व्यवसायाच्या रूममध्ये माता लक्ष्मीची पूजा करते। तर घरामध्ये बघा माता लक्ष्मीची पूजा व्यवसायाच्या रूममध्ये होते। तुमच्या सर्वांचे सामुदायिक धनलक्ष्मी कुंचन आहे त्याचं पूजन होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी बघा 2-3 ठिकाणच्या पूजा मला सकाळी कराव्या लागतात। तर बऱ्याच ताईंना झुबो कॉइन आणि रोज कॉइन बद्दल माहिती नव्हती, तर तुम्हाला झुबो कॉइन रोज कॉइन बद्दल मी माहिती सांगितलेली आहे की त्याला ॲक्टिवेट कसा करायचा आणि त्याच्यामध्ये तुमची अफर्मेशन म्हणजे तुमची इच्छा असं तुम्हाला तमालपत्रेवरती लिहून ठेवायची आहे। तर बघा ही अशी माझ्या व्यवसाय रूम मधली अशी पूजा असते सकाळची। माता लक्ष्मीचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो आहे। तर बऱ्याचशाच ताई म्हणतात की कोल्हापूरच्या महालक्ष्मी कुलदैवत असल्यास पूजा करावी का, असं काही नाहीये। कारण महालक्ष्मी ही धनाची देवता आहे, कोणीही त्यांची पूजा करू शकतो, असं काही नाही की कुलदेवीचं असायला पाहिजे तरच सेवा पूजा करावी। कारण श्रद्धा आहे म्हणून मी करते आणि मला महालक्ष्मीच्या सेवेचे चांगले अनुभव आहेत आणि महालक्ष्मी साक्षात प्रत्येक वेळी साथ देतात, सोबत असतात। त्यामुळे मी माझ्या हा फोटो जो आहे तो माझ्या खूप वर्षापासून आहे, तुम्हाला सर्वांना हवा म्हणून धनाचा वर्षाव करणारे फ्रेम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे। ज्या ताईंना हवे आहे त्यांचं बुकिंग चालू आहे। मेसेजला रिप्लायला वेळ झाला तर तुम्ही असं काही वाटून घेऊ नका, कारण काय होतं कधी कधी आम्हालाही सामान वगैरे आणण्यासाठी बाहेर जावं लागतं, सिस्टम बंद असतं। पण जेव्हा जेव्हा आम्ही रिप्लाय करायला बसू तेव्हा सगळ्यांना करतो। एकदा मेसेज नाही बघितला तर पुन्हा पुन्हा करा, कारण मेसेजची क्वांटिटी खूप मोठी असते। त्यामुळे कधी कधी तुमचे मेसेज बघितले जात मुद्दाम करत नाही, पण ते खाली जातात, नवीन मेसेज वरती येतात। त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज करा। तर अशी ही माझ्या बिझनेस रूम मधली अशी पूजा असते। तर अशी पूजा तुम्ही सुद्धा, तुमचा पार्लर असेल, तुमचा कोणताही उद्योग असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा अशी छानशी पूजा करा। माता लक्ष्मीची फ्रेम असायलाच पाहिजे, धनाचा वर्षाव करणारी असली तर उत्तमच। जसं की तुम्ही माझी बघता फ्रेम, ती एक आहे, ही एक आहे। कारण माता लक्ष्मी म्हणजे धनाची देवता आहे, त्यामुळं पैसा लक्ष्मी येण्याचं कार्य हे लक्ष्मी माता करते। आणि आपली व्यवसाय रूम आहे, तुम्ही बघा मी सकाळीच गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घेतलेले आहे, गोमूत्र, हळद, मीठ, आणि तुम्हाला स्वच्छ करायचे आहे। त्याच्यानंतर एक तुपाचा दिवा न चुकता प्रज्वलित करायचा आहे आणि सुगंधी धूप अगरबत्ती लावायची आहे, जसे गुलाब, केवडा, मोगरा असेल किंवा कस्तुरी, चंदन, अशा सुगंधी सुहासिक अगरबत्त्या तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये उद्योगमध्ये सकाळ सकाळी लावा आणि प्रसन्न मनाने खूप मनापासून तुम्ही पूजा करा माता लक्ष्मीची। तुमच्या व्यवसायामध्ये दिवसभर तुम्हाला इतकी बरकत येईल की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, एवढा तुम्हाला बिझनेस किंवा धंदा किंवा लक्ष्मी येईल। कारण कसं असतं की मनापासून करा। काही काही वेळेस बऱ्याचशाच ताई असं सांगतात की शॉप उघडतात, झाडू मारत नाही, कधी फरशी पुसत नाही शॉपची, कधी देवाला दिवा लावत नाही। मग अशा वेळी तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता कशी येईल, लक्ष्मी माता स्थिर होईल का, नाही होणार। आणि न चुकता तुम्ही, आता आमचा व्यवसाय आहे तर आम्ही इथं सुद्धा टेबलावरती सुद्धा गोपद्म आणि विष्णू लक्ष्मी प्रसन्न
हे 2 रांगोळ्या मी काढते बरं का. गोपदम, विष्णू लक्ष्मी प्रसन्न आणि श्रीयंत्र. न चुकता ह्या 3 तर रांगोळ्या काढायच्या. एखादा कमळाचा सुद्धा साचा आपल्याकडून घ्या. कमळची रांगोळी नक्की काढा, कारण कमळ हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे, मग सर्वांना तर माहितीच आहे. अशी छोटी छोटी सेवा करा. तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला सुद्धा, तर व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला सुद्धा बघा प्रगती जाणवेल, प्रगती दिसेल. तर अशी सगळी सात्विकता पाळा, शुद्ध मनाने तुम्ही सेवा करा. तर बघा हे आमच्या काकू आहेत, आलेले आहेत सकाळ सकाळी लवकर. तर त्यांचंही कामाचं काय रुटीन असतं की बाबा ही रूम आहे ती व्यवस्थित लावायची, व्यवस्थित सगळीकडे सामान लावायचं, कारण व्यवसाय रूममध्ये घाण पसारा असा दिसला नाही पाहिजे, कारण लक्ष्मी माता तिथे स्थिर होते. तर हे सगळ्या अशा गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करा. तुम्ही सुद्धा चांगल्या गोष्टी पाळा आणि तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये, व्यवसायामध्ये ग्रोथ तुम्हाला बघायला मिळेल. हे ज्या काही छोटे छोटे सेवा आहेत त्या फॉलो करा. सुगंधी धूप, तुम्हाला 3 सेवा करायची व्यवसायामध्ये. सुगंधी धूप, अगरबत्ती लावायचे आणि तुपाच्या दिव्याला अत्तर लावायचा आहे. तुपाचा दिवा बिना अत्तरचा लावायचा नाही. आता बघा हा आपल्या 1 तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा दिवा आहे, 1 तास 10 मिनिटं. ह्याला तुम्ही सगळीकडून अत्तर लावायचं आहे गुलाबाचं. त्याच्यानंतर तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. लाल फुल व्हायचं आहे माता लक्ष्मीला. जास्वंद असेल, गुलाब असेल, काहीच हरकत नाही, किंवा मोगऱ्याचा गजरा असेल तर उत्तमच. तसंच बघा सुगंधी धूप आणि कवड्या आणि गोमती चक्र हे पण तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचे आहेत. तर ज्या मी सेवा करते ते मी तुमच्याशी शेअर करते, तुम्ही सुद्धा करा आणि मला अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.